गुड मॉर्निंग आणि जय शिवराय सगळ्यांना यूट्यूब फॅमिली. तर जसं कष्टाशिवाय शेती नाही ना, तसं शेतीशिवाय पर्याय नाही आपल्याला. खरं सांगायचं तर काय वाटतं तुम्हाला? जसं कष्टाशिवाय शेती नाही, तसं शेतीशिवाय पर्याय नाही. मी असं का म्हणतेय, कारण की इथून पुढची ही शेती ही काळाची गरज असणार आहे. कारण की जर शेतकरी राजा जर शेतात आला नाही आणि त्याने जर कष्ट केले नाही, तर तुम्ही काय खाणार आहे? तरी पण शेतीला आपल्या शेतातल्या ही भाजी बघा आता अशी वायाला चालली सगळी. कारण की कोण घेतच नाही हो. 10 रुपयाला गड्डी, 10 रुपयाला. पण जेव्हा आपण मार्केटला नेईन ना, तेव्हा त्या गड्डीची किंमत 5 रुपये होते आपल्या. आणि जे जे मार्केटवाले लोक विकतात ना, तेव्हा त्यांच्याकडून 10 रुपयाला घेतात, 10ला 15ला. आणि जेव्हा त्याच भाज्या आपण एकदम सगळे आपला माल शेतातला जेव्हा मार्केटला नेऊ, तेव्हा त्या गड्डीची किंमत 5-6 रुपये, 6 लय झालं, 5 रुपये मिळते खरं सांगायचं तर असे. त्यामुळे मला तर वाटतं असं करावं की आता शेतकरी माणसांनी स्वतःपुरतंच पिकवावा, जेवढं आपल्याला लागतंय तेवढंच, आणि स्वतःच खावा. दुसरा काही पर्यायच नाही ना. कारण की तेवढं कष्ट करायचं, घाम गाळायचा, खुरपणी, हे खत बीत. आणि खताच्या किमती किती झाल्यात आता, पाहिलं का तुम्ही? एक एक बॅग माग 250 ते 300 रुपये वाढ झाली. तर शेती परवडत नाही असं मी म्हणणार नाही. शेती ही परवडती, आणि शेती कुणाला परवडती? खरं तर शेती ही कष्ट करणाऱ्या माणसांना परवडती. खरं सांगायचं तर जो माणूस कष्ट करू शकतो त्याला शेती परवडू शकते. काय वाटतं तुम्हाला? जो माणूस कष्ट करू शकतो त्याला ही शेती परवडू शकते. कारण की ज्याच्यात कष्ट करायची हिंमत आहे तोच शेती करू शकतो. बाकीच्यांचं काम नाहीये शेतीत उभं राहणं, खरं सांगायचं तर. आणि ती ती कष्ट करण्याची हिंमत, ती कष्ट करण्याची ताकद आपल्या शेतकरी माणसांच्यात आहे, शेतकरी पुत्रांच्यात आहे, शेतकरी कन्यात आहे, आणि जी शेतकऱ्यांची सून आहे त्यांच्यातही आहे. आणि ज्या मुलींना शेतकऱ्याच्या पोटी जन्म घ्यायची संधी नाही मिळाली, देव त्यांना दुसरी संधी देतो की शेतकऱ्यांच्या घरची सून होण्यासाठी. तर आजकालच्या मुली म्हणतात आम्हाला बंगल्यावाला मुलगा पाहिजे, गाडीवाला पाहिजे. तर तसं काय नाहीये मुलींनो. बंगला, गाडी ही त्याने लोनवर घेतलेली असती, जमीन विकून बांधलेली असती. तर शेतकऱ्यांच्या मुलांना नकार देऊ नका. तुम्ही शेतकऱ्याशीच लग्न करा. कारण की इथून पुढचा काळ खूप अवघड आहे. ज्याच्या वावर आहे त्याच्या पावर असणार आहे. आणि ह्या नोकऱ्या वगैरे, नोकऱ्यांचं काय खरं असते, आज आहे तो उद्या नाही ह्या नोकऱ्या. पण आपली ही शेती कायम राहणार आहे. शेतकऱ्याच्या घरी एकही माणूस, एकही साधा जनावर पण उपाशी राहू शकत नाही. आणि शहरातल्या लोकांसारखं आपण मोजून मापून स्वयंपाक करत नाही. कारण की आपल्याकडे किती माणसं अचानक आली जेवायला, तरी आपल्या घरात धान्य वगैरे असतं. त्याला म्हणतात शेतकरी राजा. काय वाटतं तुम्हाला शेतीबद्दल? नक्की सांगा मला कमेंट्स मध्ये. आणि माझं बोलताना काही 2 शब्द चुकले असेल तर माफी मागते मी. आणि काय वाटत असेल मी काही चुकीचं बोलले आहे तर तेही सांगा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. मी माझे शब्द सुधारण्याचा प्रयत्न करीन. तर बघू शकता आपली शेती, शेतीतलं लुक, वातावरण. ही कोबी फ्लावर आहे, इकडे बटाटा आहे, इकडे वरती गहू आहे, आणि इकडे खालच्या वावरात कांदे वगैरे. शेती परवडते हो, पण ते कुणाला? कष्ट करण्याला शेती परवडते. तर चला, मला पण आता भुईमुग लावून घ्यायचा आहे. भुईमुगाचं बी आणलं आहे मी, म्हणजे पहिलं लावलं आहे, पण उरलेले बी सुद्धा आता इकडे लावायचे आहेत, ह्या साईडला वरती माग. तर शेतीविषयी तुमचे काय विचार आहेत, काय म्हणणं आहे? ज्या लोकांना असं वाटतं की हे शेतकरी लोकांना काही किंमत नाही, तर त्यांनी आमच्या शेतकरी लोकांची किंमत करू नका. आम्ही मातीतून आमची स्वप्न पूर्ण करीत असतो, मातीतून.
तर जो माणूस मातीत उभा आहे त्याच्याशी कधीच टक्कर देऊ नका तुम्ही. कळलं ना? आणि शेतकऱ्यांना नावं ठेवण्याआधी विचार करा, 10 वेळा विचार करा. काही लोक म्हणतील आता की शेती परवडत नाही तर करता कशाला. विषय शेती परवडण्याचा नाहीये, आमच्यात ताकद आहे कष्ट करण्याचा आणि शेती करण्याचा. त्यामुळे तुम्ही जास्त लोड घेऊ नका आमचा. जेव्हा आम्ही स्वतः पुरतं पिकवू ना तेव्हा तुम्हाला कळेल शेतीची किंमत काय असते ते. काय वाटतं तुम्हाला? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जय शिवराय.